नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे पोस्ट ऑफिसमध्ये जी भरती निघालेली आहे त्या भरतीचा फॉर्म कसा भरावा याचा आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याच्याबद्दल आपण माहिती थोडीशी या ठिकाणी पाहू. तर या ठिकाणी पोस्ट ऑफिसच्या ज्या भरती निघालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण थोडीशी या ठिकाणी माहिती पाहू की आता फॉर्ममध्ये कोण कोण अप्लाय करू शकतं, याची वयाची अट किती आहे, फॉर्म कितवीपर्यंत अप्लाय करू शकतो, त्याच्यानंतर फी किती राहणार आहे, फोटो वगैरे कसे अपलोड करायचे, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहात. तसेच याच्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला या ठिकाणी पगार किती भेटणार आहे आणि याची फॉर्म भरायची लास्ट डेट किती, जर फॉर्म भरताना काही मिस्टेक झाली आणि तुम्ही फॉर्म सबमिट केला तर त्याचं करेक्शन करायची तारीख किती असणार आहे, या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण पाहणार आहे. चला तर मग आता व्हिडिओमध्ये तुम्हाला या गोष्टी या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी ही नोटिफिकेशन आहे, ओरिजिनल नोटिफिकेशन. याच्यामध्ये पाहू शकता रजिस्ट्रेशन डेट वगैरे या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन चालू झालेलीची तारीख बघा 10/2/25 ते 3/3/2025 एवढेपर्यंत आहे. त्याच्यानंतर जर फॉर्म भरून झाला आणि तुम्हाला जर समजलं याच्यामध्ये काय जर मिस्टेक वगैरे आहे तर याची करेक्शन करायची डेट ही 6/3/25 ते 8/3/25 हे 3 दिवस राहणार आहेत. तसेच याच्यामध्ये काय करेक्शन होऊ शकतं, याच्यामध्ये सर्व डिटेल्स करेक्शन होऊ शकतात, फक्त तुमच्या नावामध्ये काही बदल होऊ शकणार नाही. तसेच याच्यामध्ये खाली अजून गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये आता 2 पोस्ट आहेत बघा. याच्यामध्ये पहिली पोस्ट आहे BPM आणि दुसरी पोस्ट आहे ABPM आणि डाकसेवक. तसंच पहिल्या पोस्टला पेमेंट राहणार आहे 12,000 ते 29,380 आणि दुसऱ्या पोस्टला पेमेंट राहणार आहे 10,000 ते 24,480 एवढे याच्यामध्ये पेमेंट राहणार आहे. तर याची वयाची अट पाहून घ्या. या ठिकाणी कमीत कमी तुमचं वय हे 18 वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 40 वर्ष असलं पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला एज रिलॅक्सेशन पण भेटतं. याच्यामध्ये जर तुमची SC कास्ट असेल तर या SC कास्टमध्ये तुम्हाला 5 वर्ष वाढवून दिले जातात आणि जर तुमची OBC कास्ट असेल तर OBCला 3 वर्ष वाढवून दिले जातात. EWSला कोणतंसुद्धा एज रिलॅक्सेशन वगैरे काही भेटत नाही. जर तुमचं डिसेबिलिटी वगैरेमध्ये असेल तर तुम्हाला 10 वर्ष वाढवून दिले जातात. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. यामध्ये तुम्ही अर्ज कराल तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे. जर 10वी पास असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. चला तर आपण आता फॉर्म कसा भरावा त्यासाठी या ठिकाणी सुरुवात करू. तर सर्वप्रथम आपल्याला फॉर्म भरण्यासाठी या पोस्ट ऑफिसच्या या वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. याच्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी पहिलं ऑप्शन पाहू शकता स्टेज 1 रजिस्ट्रेशन. या रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी आपलं पहिलं रजिस्ट्रेशनची स्टेप चालू होईल. तर या ठिकाणी आपल्याला 1 नंबरला आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. आपला मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर व्हॅलिड मोबाईल नंबर या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या मोबाईल नंबरवर OTP जाईल. तो OTP आपल्याला इथल्याच एका रकान्यात भरून सबमिट OTP या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. सेम या ठिकाणी ईमेल ID टाका. व्हॅलिड ईमेल ID OTP जाईल तुमच्या मोबाईलवरती. OTP तुमच्या ईमेलला गेल्यानंतर OTP सबमिट करून सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला 10वीच्या मार्कशीटवर सेम जसं नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव टाका किंवा आईचं नाव टाका. त्याच्यानंतर या ठिकाणी आपली जन्मतारीख लिहून घ्यायची आहे. जन्मतारीख टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जेंडर काय असेल ते सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी कास्ट वगैरे विचारेल. कास्ट कोणती आहे ती कास्ट वगैरे सिलेक्ट करून घ्या तुमची. त्याच्यानंतर सर्कल ऑफ विच सेकंडरी पास एज्युकेशन म्हणजे तुमची 10वी ही कोणत्या राज्यातून झाली ते राज्य सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर 10वी पासिंग इयर काय आहे ते पासिंग इयर सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे हा दिसतो आहे तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकून सबमिट ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी पहिली स्टेप आपली या ठिकाणी कंप्लीट होईल. त्याच्यानंतर ओके बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. पहिली स्टेज कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी दुसरी स्टेप आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या खाली विचारेल तुम्ही डिसेबिलिटीमध्ये आहात का, म्हणजे हँडिकॅप वगैरे आहात का. तर असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 12 नंबरचा ऑप्शन आहे बघा सिलेक्टेड लँग्वेज स्टडी म्हणजे तुम्हाला 10वीला असताना कोणकोणत्या लँग्वेज होत्या त्या लँग्वेज या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने करून ओके करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर 13 नंबरला विचारेल वेदर यू करंट एम्प्लॉय वगैरे आहात का. तर जर तुम्ही आता सध्या जर कुठे काम करत असाल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 14 नंबरचा ऑप्शन आहे फोटो अपलोड करायचा आहे. फोटोची साईज पाहिजे बघा
50 KB आसपास साईज पाहिजे, 50 KB आतमध्ये, आणि सिग्नेचरची साईज पाहिजे 20 KB आतमध्ये. या पद्धतीने या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड करून घ्यायची आहे. तर इथे आपण सर्व माहिती टाकून घेतलेली आहे, फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येईल, आपण जेवढी पण माहिती भरली ती या ठिकाणी सगळे दिसेल आपल्याला. सर्व एकदम माहिती एकदा व्यवस्थित सगळी चेक करून घ्या, व्यवस्थित आहे का नाही सगळं चेक करून घ्या. त्याच्यानंतर चेक करून घेतल्यानंतर या डिक्लेअर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे आणि सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपला असा रजिस्ट्रेशन नंबर तयार होईल. तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून झाल्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे खालच्या. या ठिकाणी आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली. आता आपल्याला दुसरी स्टेप भरायची आहे. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन डिटेल्स वगैरे झालेले आहे. आपल्याला आता ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर दिसेल, सर्कल अप्लाय फॉर, म्हणजे तुम्हाला कोणत्या सर्कलमध्ये अप्लाय करायचं आहे ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP आपल्याला खालच्या या एंटर OTP या रकान्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे. इथे आपण OTP पण टाकला आहे आणि खाली दिलेला कॅप्चा पण टाकलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट झाल्यानंतर या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन वगैरे सगळं माहिती दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली ॲड्रेस वगैरे टाकून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपला ॲड्रेस टाकून घ्या. ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्या, तुमच्या गावाचं नाव वगैरे, तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते. त्यानंतर एखादा रोड वगैरे असेल तर रोड टाका. त्याच्यानंतर तुमच्या गावाचं नाव टाका, तुमच्या तालुक्याचं नाव वगैरे टाका, जिल्ह्याचं नाव. त्याच्यानंतर गावचा पिनकोड टाका. जर सेम ॲड्रेस तुमचा परमनंट ॲड्रेस जर असेल तर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी ॲड्रेस सेम होतील. ते सेम ॲड्रेसचं काम झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला परत खालची डिटेल्स टाकायचे आहे. आपल्याला 10वीचे डिटेल्स टाकून घ्यायचे आहे. तर 10वीचे डिटेल्स टाकताना या ठिकाणी आपल्याला बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्या बोर्डला होता ते बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. म्हणजे या ठिकाणी विचारायला आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड वगैरे होता, तर महाराष्ट्र स्टेट बोर्डला कधी होता तुम्ही 2013ला. तर या ठिकाणी चेक करा महाराष्ट्र स्टेट बोर्ड 2013 कधी आहे. तर या ठिकाणी दाखवतं बघा 2007 ते 2014, म्हणजे या ठिकाणी आपण 2013ला या बोर्डमध्ये होतं. आणि आपल्याला मार्कशीटवर दिसेल टोटल मार्क किती होते. तर आपल्याला 750 पैकी त्यावेळी 10वी होती, तर या ठिकाणी दिसेल ते. त्याच्यामुळे आपल्याला हा बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बोर्ड सिलेक्ट झाल्यानंतर खाली सिलेक्ट रिझल्ट टाईप या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मार्क्स या बटनावर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं लक्ष द्या, या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित मार्क्स टाकायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला सायन्स विषय होता, तर सायन्स विषयाला आपल्याला किती मार्क्स होते ते मार्क्स आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मॅथ्स विषय होता, मॅथ्स विषयाला किती मार्क्स आहेत ते या ठिकाणी टाकून घ्या. मॅथ्स हा 150 पैकी होता 2013 रोजी, तर 150 पैकी टाकून घ्या. त्याच्यानंतर सोशल सायन्सला किती मार्क्स होते ते या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात द्या, आता 2 नंबरचा या ठिकाणी ऑप्शन आहे. हा जो ऑप्शन आहे सिलेक्ट सब्जेक्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आपला विषय शोधायचा आहे. मराठी विषय, ही फर्स्ट लँग्वेज होती आपली मराठी विषयाची. तर या ठिकाणी ते लँग्वेज या ठिकाणी शोधून घ्यायची आहे, कुठे दिसतो का या ठिकाणी विषय तो. तर या ठिकाणी जर तो सब्जेक्ट सापडत नसेल तर आपल्याला सेकंड लँग्वेज पहिल्यांदा सापडलं तर या ठिकाणी सेकंड लँग्वेज शोधून घ्यायची. सेकंड लँग्वेज सापडलेलं तर सेकंड लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे. सेकंड लँग्वेज कोणती होती आपली हिंदी, तर हिंदी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यापुढे हिंदीचे मार्क्स टाका. त्याच्यानंतर खालचा 3 नंबरचा ऑप्शन आहे बघा मॅथ्सच्या खालचा, सिलेक्ट सब्जेक्ट करा. याच्यामध्ये फर्स्ट लँग्वेज आहे बघा, फर्स्ट लँग्वेज या ठिकाणी आपली मराठी होती, तर या ठिकाणी मराठी सिलेक्ट करून मराठीचे मार्क टाका. त्याच्यानंतर आता राहिली कोणती लँग्वेज, थर्ड लँग्वेज. फर्स्ट झाली, सेकंड झाली, तर थर्ड लँग्वेज राहिली, तर थर्ड लँग्वेज सिलेक्ट करून घ्या. थर्ड लँग्वेज आपली इंग्लिश होती, तर इंग्लिश सिलेक्ट करून या ठिकाणी इंग्लिशचे टक्के टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सर्व टाकून झाल्यानंतर या ठिकाणी CGPA स्कोर विचारेल, ते या ठिकाणी टाकलं तर चालतं, नाही टाकलं तरी चालतं, शक्यतो तुम्ही टाकूच नका. त्याच्यानंतर सर्व डिटेल झाल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तुमच्या पुढे असा काय इंटरफेस येईल. याच्यानंतर आपल्याला रेफरन्स द्यायचे आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणत्या विभागात आपल्याला अप्लाय करायचं आहे ते या ठिकाणी टाकायचे. या ठिकाणी आपल्याला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा कोणता होता आपला तो आपला सिलेक्ट करून घ्या, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो. त्याच्यानंतर थोडंफार लोडिंग होईल आणि त्याच्यानंतर त्या जिल्ह्यामधली जी गावं आहेत त्या गावाचे आपल्याला रेफरन्स दिसतील या ठिकाणी. त्याच्यानंतर खाली घ्यायचं आहे आपल्याला. तर आपल्या गावामध्ये कोणकोणत्या ठिकाणी वॅकेन्सी आहेत ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी लक्ष द्या, महत्त्वाचं आहे ओपन, OBC, SC वगैरे त्यांनी या ठिकाणी UR लिहिले आहेत. या म्हणजे UR म्हणजे काय, ओपनच्या जागा आहेत. या ठिकाणी OBC लिहिले आहे, म्हणजे या ठिकाणी या गावामध्ये
OBC कास्टसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। याच पद्धतीने बाकीच्या पण कास्ट वगैरे या ठिकाणी दिसतील। या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत। या ठिकाणी 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर 2 नंबरची गावं दिसतील या ठिकाणी। त्याच्यानंतर पुढचे 3 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा, पुढची गावं दिसतील। या ठिकाणी एवढी जी गावं आहेत त्या गावामध्ये या ठिकाणी भरती निघालेली आहे। तर या ठिकाणी त्यानुसार या ठिकाणी आपल्याला जे पाहिजे गावं त्या गावाला आपल्याला या ठिकाणी रेफरन्स द्यायचे आहेत। तर पहिला रेफरन्स आम्हाला या गावाला द्यायचा आहे OBC वाले। आपण OBC मध्ये आहेत तर या ठिकाणी OBCला 1 नंबर रेफरन्स द्या, या ठिकाणी या गाव पाहिजेत। त्याच्यानंतर 2 नंबरचं कोणतं OBCचं गाव आहे ते या ठिकाणी गाव सिलेक्ट करा, 2 नंबरचं द्या। त्याच्यानंतर हे टाकून झाल्यानंतर याच्यानंतर हे पहिले रेफरन्स झाल्यानंतर आम्हाला आधीचं गाव पाहिजे होतं, पहिल्या स्टेजमध्ये होतं ते। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे गाव पाहिजे, तर या ठिकाणी 3 नंबरचा रेफरन्स द्यायचा आहे। त्याच्यानंतर पुढचं गाव OBCचं कोणतं आहे ते बघा, त्याला आपल्याला 4 नंबरचा रेफरन्स द्यायचा आहे। त्याच्यानंतर पुढचं गाव आहे त्याला आपल्याला 5 नंबरचा रेफरन्स द्यायचा आहे। या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला रेफरन्स देऊन घ्यायचे आहे। या ठिकाणी सर्व रेफरन्स देऊन झालेले आहेत। त्याच्यानंतर आय हर्डली डिक्लेअर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली यायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुली असा एक मेसेज येईल, तर ओके करून घ्यायचं आहे। तर काही लोकांना या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन येईल। OBC आणि UR आणि म्हणजेच काय ओपन यांच्या मुलांना या ठिकाणी डायरेक्ट पेमेंटचं ऑप्शन येईल। त्यांनी या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन ओपन करायचं आहे, त्या ठिकाणी UPI सिलेक्ट करायचं आहे आणि 100 रुपयाचं पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचं आहे। अदर कास्ट आणि मुलींसाठी हा फॉर्म फ्रीमध्ये आहे, सो त्यांना ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर डायरेक्ट सक्सेसफुलचा मेसेज येईल आणि त्यांना या ठिकाणी प्रिंटआउटचा ऑप्शन येईल। तर या ठिकाणी ह्यांनी प्रिंटआउट काढून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी प्रिंटचं हे बटन दिसतं, ते या बटनावर क्लिक करून या ठिकाणी त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि हा PDF सेव्ह करून घ्यायचा आहे। तरी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलसह या ठिकाणी महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो अजून एक आहे। तर याचा निकाल कधी लागणार, याची पहिली लिस्ट, दुसरी लिस्ट, तिसरी लिस्ट कधी लागणार, यासाठी हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण त्याचं वेगवेगळी माहिती आपल्या चॅनलवरती आणि आपल्या WhatsApp ग्रुपवरती येत राहते। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा। WhatsAppची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, ती ग्रुप जॉईन करा। तसंच जास्त काही तर माहिती हवी असेल तर तुम्हाला त्याच्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्या आम्ही तुम्हाला 100% खात्रीशीर उत्तर देऊ। याच्यानंतर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या 10वी पास मित्राला हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।